कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा, दिस इज मास्टर स्ट्रोक। हे तुला जमू शकतं आणि म्हणूनच एजे लीलाला संपवण्याच्या पुढच्या खेळात मला तुझी मदत हवी आहे। दुर्गा, मला माहिती आहे तुझ्या नजरेत मी अपराधी आहे। अगं पण माझं एकदा ऐकून घे, मी काहीच केलेलं नाही खरंच। हे नाही, हे माझं स्वप्न, माझं घर। लीलाचे बाबा, मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्या मुलीला इथे खूप सुख मिळेल, पण मी माझा शब्द नाही पाळू शकले। तिच्या निरागस स्वभावाची, प्रेमळ स्वभावाची इथे कोणालाच किंमत नाहीये। आजी, उलट ती इथे राहिली तर तिला असाच खूप त्रास भोगावा लागेल आणि ते मला सहन होणार नाही। घेऊन जा। चला आता, नाही बस झाली हा नाटक, वाईट वाटण्याची, रडण्याची खूप केलीत। तळफातली लक्षणं नुसती। शोधा आता रिक्षा। चल बाळा। थांबा लीलाई, बाय लीलाई, आणि कृपा करून या घरी पुन्हा येऊ नका। फायनली ह्या घराला लागलेलं ग्रहण गेलं। ते घरात परिस्थिती काय आणि तुम्ही असं वागताय? दुर्गा वहिनींचा मी एक वेळ समजू शकतो, त्या दुःखात आहे, पण तुम्ही जे काय वागताय, जे काय करताय ना, ते बरोबर नाहीये, कळलं? दादा रे, या इतक्या खालच्या पातळीला जातील यावर माझा विश्वास बसत नाही। बेबी, काय सरू, तुम्ही दुर्गा वहिनींच्या रागाचा हा असा गैरफायदा घेतला? सिरियसली? आज तुम्ही लीला बरोबर जे काही वागलायत ना, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुम्ही आज जे काही पेरताय ना ते एक ना एक दिवस तुमच्या विरोधात नक्की उगवणार. किती चांगलं चाललं होतं सगळं. पण सगळे किती आनंदात होतो. आणि हे असं अचानक कसं काय घडलं देव जाणे. दुर्गाचं बाळ गेलं. लीलाला असं अपमानित होऊन घराबाहेर जावं लागलं. लीलाची काही चूक नसताना तिच्यावर असं का झालं आहे. कसली शिक्षा देतो आपण तिला. तिच्या चांगुलपणाची, प्रामाणिकपणाची, तिच्या निरागस स्वभावाची शिक्षा देतोय आपण तिला. बरीच आला होता आपल्या हातामध्ये. आपण तिला दगडाची किंमत दिली. ती नवरा म्हणून कमी पडलोय. एक बायको म्हणून त्यांनी सगळे कर्तव्य पार पाडले. पण मी काही करू शकलो नाही. नाही अभिराम, असं नाही बोलायचं बाळा. अशी हिंमत नको हारू. तुला लीलाला धीर द्यायचंय बाळा. हे अशा छोट्या दुराव्यानं तुमचं नातं संपणार नाही. तुला आणि लीलाला कोणीच वेगळं करू शकणार नाही बाळा. तू हिंमत नको हारू. लीलाला आता तुझ्या धीराची गरज आहे. तिच्यावर अन्याय नको होऊ देऊस बस. वाटल्यास तू तिच्या सोबत जाऊन राहा. नाही आहे. हे घर माझं. यातली माणसं माझी आहेत. सगळ्यांमध्ये आता गैरसमज झालाय. पण तोही मी दूर करीन. एवढे वर्ष तू या घराला बांधून ठेवलंस ना, त्याला मी असं तुटू देणार नाही आहे. आणि राहता राहिला प्रश्न लीलाचा. मी आमच्या प्रेमाला इतक्या सहजपणे हरू देणार नाही आहे. मी एका वचनासाठी तिला दिलेले 7 वचन मोडणार नाही. एका सासूला, तुझ्या सुनेला आणि माझ्या बायकोला तिचा मान, सन्मान आणि या घरातली तिची जागा मी परत मिळवून देईन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.